तू तिला बादली भरायला लावली? तू बादली उचलली पाण्याने भरलेली? कोणतरी बायका आल्यात खाली चर्च वर. हा काय माहिती. लास्ट टाइम काय एकदा फोन आलेला की तुम्ही कन्वर्ट व्हायसाठी फोन केलेला का? खाली कोणतरी आलंय बेटा, तर ते घरी येत होते. मी म्हंटल मीच खाली चाललोय, 1 मिनिट थांबा, आपण भेटूया खाली. ओके. पण कोण आलाय बेटा मलाच नाही माहिती. वॉचमॅन काका बोलतात ते कोणतरी चर्च मधून आलं भेटायला बुक्स साठी. येऊ द्या का. मी म्हंटल मीच खाली चाललोय, थांबा. आता तू प्रश्न मला नंतर आल्यानंतर विचार. ते वेट करतो खाली. ओके बाय बाय बाय. तू नको बोलू. ओके. तू बेला अरे बेटा ते येतील वरती, मी जातो. ते वेट करतात ते. खिचडी बनते फ्रेंड्स. आणि आज काल जसं म्हटलेलं मी स्वतः भाकर बनवणार आहे. बिकॉज पूजा सध्या तिला आरामाची गरज होती. तर तिने 2 किलो बाजरी टाकायची आहे. मी त्यांच्याशी बोलून घेतो. ताई आल्या त्यांना बोल जरा बारीक दळायला, रव्यासारखं नका दळू. त्यांनी लास्ट टाइम रव्यासारखं पीठ गव्हाचं पण दिलंय आणि बाजरीचं पण दिलं. ओके. मग त्याला काय बारीक एकदम दळायला सांगू? हा बारीक दळायला आपण बारीक दळायला सांगूया. 2 किलो बस. राईट. ही 3rd की 4th टाइम आहे असं कॉन्टॅक्ट होण्याची अराउंड फ्रॉम चर्च और रिगार्डिंग बायबल. बट मी तर नंबर शेअर नाही केला कुठे. पण तरी एकदा विचारून बघू. टाइमशी नाही संडेला आम्ही आले ना तर तुम्हाला 15 मिनिट खाली द्याल बस. तर हे बायबलचं आम्ही तुम्हाला दाखवणार. पण तेच मी म्हटलं. गेल्या 2 लेडी आल्या होत्या. चला आम्ही ते कोणतरी दादा येतील त्यांचे पास्टर का कोण. मग ते येऊन आपल्या घरी एक म्हणजे कशाबद्दल तरी लेक्चर देतील. म्हणजे हळूहळू आपल्याला इंटरेस्ट गेन होईल असं ते भरोसा दाखवत होते. आणि चांगल्यानेच बोलत होते. बट नाहीये तेवढा म्हणजे की डायरेक्ट हे करू. वी लव्ह इच अँड एव्हरी रिलिजन, रिस्पेक्ट टुवर्ड्स देम. बट हा तर मग ते बोलत होते वाईफ घरी असते ना, मग त्यांच्याशी बोलतो आम्ही. मी म्हटलं नाही ती तर अजिबातच नाही म्हटलं. आणि त्यात मध्ये विचारायला लागलं बरं मग दुसऱ्या बिल्डिंग मध्ये कोणी इंटरेस्टेड आहे का तुम्हीच विचारा सांगा. हे तुम्ही म्हटलं नाही एवढा टाइम बोलून मी आता डिस्टर्ब करत बसू कोणाला की नाही. तरी सॉरी वाटलं त्यांच्यासाठी की ते एवढे चालत आले. कुठून आले मी नाही विचारलं. कोणत्या तरी चर्च मधूनच आले ते. म्हटलं सॉरी मॅम तुम्ही एवढा टाइम काढून आलात. बट करंटली आय एम नॉट. म्हणजे तुम्ही पण समजून जा फ्रेंड. मला असं डायरेक्टली हार्शली वर्ड्स यूज करायला आवडत नाही. जोपर्यंत रागात नसतो, जोपर्यंत नॉर्मल मूड आहे आपण व्यवस्थितच बोलू. 2 दिवसात बघा फ्रेंड्स किती धूळ जमा झाली गाडीवरती. ते बाजरी एक दोन्ही एकच आहेत. 47 पर kg. ही वालीचा 2 किलो. आपण साफच आहे ना हे थोडस. सापच असतं. ओके. तर तिथून दुकानातून फ्रेंड्स आपण 2 किलोचं बाजरी तर घेतले. बट 5 किलोची थैली मागवून घेतली रिक्वेस्ट करून. बिकॉज 2 किलोच्या थैलीमध्येच त्याचं पीठ बसणं थोडंसं मुश्किल वाटतं मला. म्हणून मोठी पिशवी दिली त्यांनी. कविता बघा त्याचे होणार आहे 14 रुपये. आणि पूजाच्या इन्स्ट्रक्शन अनुसार मी त्यांना सांगितलं पण आहे किंवा एकदम बारीक तळा, एकदम इन्फायनाईट पीसमध्ये. बिकॉज लास्ट टाइम आपण चपातीचं घेऊन गेलेलो तेव्हा थोडंसं जाडं राहिलं तर कडक कडक चपात्या बनलेल्या. तर ते पण बोले ठीक आहे मी वैसा करतो. गेले 2 दिवस मला जे लक्षात राहत नाही ती गोष्ट आता मला लक्षात आली आहे. पण दुकान बंद आहे. ओके. आणि मी ह्याच्याबद्दल बोलत होतो जे पूजाला पण हवं होतं मला पण. गाडीला लिंबू लावायचं आणि घराला पण. भैया बोलतात आहे की तुम्ही घ्या तरी 10,000 रुपये माझ्याकडे ठेवा. माझ्याकडे सुट्टे असायला पाहिजे. गेलो भैया 2 हां 2 खेळायसाठी थोडी गाडीला लावायचं ना. गाडीला लावले हे तू घरासाठी पण मागवलंस ना एक. दोन्ही गाडीला लावलं. स्कूटीला कशाला लिंबू मिरची. ट्रक थोडी येते. हे तुला घरासाठी पाहिजे म्हणून आणलं मी. दुकान बंद होतं. मी त्यांना बोललो नाही मेरे को चाहिए, मेरी वाईफ ने मंगाया, मेरे को बना के दो. फ्रेश बनवून दिलं. मी स्वरासाठी करतो एवढं सगळं. तू ओरडत राहा मला. तू ऐकत नस ना माझं.
लहान पोरांसारखं वागतोस. तेच आताच फ्रेशन अप झालं फ्रेंड्स, आंघोळ वगैरे करून. आणि हेअरफॉल खूप चालू आहे बरं का, खूप म्हणजे आत्ता तर बेकार इतका. नॉर्मल आता आंघोळीला गेलो, हात बीत घुसवला तरी असं म्हणजे 10, आज समजा 8 ते 10 केस निघाले असतील प्रॉपर का. आणि पहिला तरी कमी होता, बट आता मी ना रोज ऑइलिंग करणार आहे ह्याला आणि सकाळी उठून क्लीन पण करणार आहे 1-1, 2-2 दिवसा आड. बट आता काळजी घ्यायला हवी, नाही तर इट्स हाय टाइम. बघायला आलं झोपली आहे तर इथं रिक्वेस्ट बघा काय पाहिजे. ते व्हेज नगेट्स आहेत ना, हां नाही आलू काय हाय, हां तर ते तेल छोट्या कढईत गरम करून दे ना मला. मी देते ना नेहमी तुला करून, तू दे मला आज. ठीक आहे, तुझ्यासाठी काय पण कसे करायचं ते सांग फक्त. छोटी कढई आहे, हम्म, त्याच्यात तेल टाकायचं, हम्म. ते फोडायचं आणि टाकायचं, फ्राय करायचं. तेच मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं, पूजा थोडा आता तिला 1 हफ्ताभरचा आराम आहे. होप यू गाईज अंडरस्टूड इट. आता तिला काहीतरी खायचं आहे. अचानक तिने टाकलाय बॉल, तर मला पण तो खेळला पाहिजे. ठीक आहे, तिनेच ऑर्डर केलेलं आहे हे. म्हणजे दुपारी थोड्या वेळा म्हणजे खूप वेळ अगोदर आलं आहे पटेटो बाईट्स. ती हे मागते. हे लायटर संपतात कसे आहेत पटपट. फ्यूल तर आहे. हो. अर्धी बॉटल त्याच्यात तेल गेलेलं आहे. उघडलं नसतं यातून फ्रेग्रन्स सुटतोय. इकडे हे सगळं रेडी आहे. तेल, कढाई, चमचा पण रेडी आहे, हे पण रेडी आहे. आणि ते काढायला आपल्याकडे वाटी, बोल वगैरे सगळं रेडी. पोळी पण बऱ्यापैकी गरम झाली. भले मी हे पहिल्यांदा फ्राय करतोय, बट मला ह्याच्यात चुकायचं नाहीये ना. कमी फ्राय ना ओव्हर फ्राय करायचंय. बुडबुडे निघायच्या बंद झाल्यावरती, जोपर्यंत बुडबुडे निघतात ते म्हणजे तेलात जातोय. आता तर बुडबुडे मोठे व्हायला लागले, हे वरती तरंग आहे. चला आता ऑलमोस्ट बबल्स कमी होत चाललेत. आता ना मला ते बबल्सचं लॉजिक जाऊ द्यायचं आहे. दिसण्यावाईज मला तर हे हळूहळू डार्क दिसायला लागलंय. तर मी पूजासाठी फ्राय केलेला पहिला मेकॅन्स छान वास येतोय, बट टेस्ट वाईज कडू नको निघायला ओव्हर फ्राईड. आता घेऊया जरा भरभरून. मला वाटतं पहिल्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल गरम होऊ दिलं पाहिजे होतं. ही चुकी मला लक्षात आली. हे मी लो वरती ठेवलंय. थोडस सर्व छान छान तरंगत आहेत. जोपर्यंत तिथे फ्राय होत आहे, आपण पूजासाठी बसायची पण अरेंजमेंट करू. हे सगळं व्यवस्थित जरा आवरून घेऊ. झाडू बिडू मारून घेतलाय. तिकडे डॉल्स पूजाकडे फीस करून ठेवले, थोडं तिला चांगलं वाटेल. हे काय पडले, तिला टेकून बसायला एक उशी ठेवूया अशी, म्हणजे त्या आरामात तिथे टेकून बसेल. बाहेरचा व्ह्यू बघता बघता उजेडात जरा तिला बरं वाटेल. तेल गरम झालेलं आहे, तेव्हा मी हे सगळं टाकलं तर थोडंसं लाईटिश कलर आहे. की ही गोष्ट पण डेअरी सेफ म्हणजे डेअरी प्रोडक्ट मध्येच येत असावी. आणि प्रॉपर प्लेटिंग करून टाकूया बंद. आता ही उघडताना ना प्रॉब्लेम होईल. ह्या हाताला चटके नको लागायला यार. जरा मोठी प्लेट घेतली पाहिजे होती. अशी काय रेडी आहे पूजासाठी बनवलेलं आपण मेकॅन्स. तिला बोलवू आणि बसवू बाहेर. कॅचअप निघून एवढूसाच निघालाय, त्याला फेकून द्यावं लागेल. आपल्याकडे बस इथं एक्स्ट्रा एक हे सँडविचची ड्रेसिंग. हे जर मी आता माझ्यासाठी खाणार असतो ना, तर मी हे चिली फ्लेक्स आणि हे सगळं टाकून खाल्लं असतं. बट पूजासाठी आपण हे ऑप्शनल ठेवू. तिला पाहिजे तर ती साईडनी काढून एक खाईल. नाही ह्या हाताने हे खाणार, दुबवून खायचं तर मग त्या साईडनी.
असं काय रेडी नाव लेट्स कॉल दी क्वीन माय क्वीन ओके होते मम्मा बनवतोय हर चक्कू माणूस झोपून गेला. बाबा रे बाबा एवढं बनवलंय. बाबा रे बाबा असं हे कोणी ठेवलं? स्वतःहून बसलेत ते लोक तिथे ते तू बोलले ठेवलं? आम्हाला पूजाला खातानी बघायचंय म्हणून ते तसे बसलेत तुला थोडं बरं वाटावं म्हणून सॉस तेवढंच यार मम्मा मला पण पाहिजे. तू पण खा. नाही तुम्ही खा केलं तो बघा मम्मा. नको बस खा. हे बघ हा सगळ्यात पहिला बनवला होता मी तू हा खा पहिला आणि सांग मला कसं झालंय खरपलं जरासं. खरबला अजून देऊ तुला बोलू चहा बनवते. काय बोलली चहा बनवायची ना. चहा बनवायची ना म्हणजे असं वाटतं माझ्याकडून राहून गेली एखादी गोष्ट जी मी केली पाहिजे होती तर बनव. हमेशा सांगितले वाक्य नको बोलत जाऊ हे आणायचं ना ते आणायचं होतं ना म्हणजे असं वाटतं माझ्याकडून राहून गेलं आणायचं जे हवंय ते बोलायचं हे कर ना हे आण ना समजलं चहा पाहिजे तर बोल चहा बनव अद्रक टाकून चहा बनव. हे चहाचं भांडं लय जुनं नाही झालं नवीन चहाचं भांडं आता घेतलं पाहिजे तुम्ही पण बघत असाल ब्लॉग स्टार्ट केल्यापासून ते चहाचं भांडे हेच आहे आपल्याकडे काय आहे तेच ते स्टोरेज बॉक्स. अजून तू स्टोरेज बॉक्स बोललेली ते तो ओपन आलाय बघ ना. ओपन आला म्हणजे बॉक्स फाटलाय त्याचा. आता ते काय गायब होणारी वस्तू नाहीये ते काय नाही मला पण माहिती पण डॅमेज होणारी डॅमेज असेल तर परत जाते. अच्छा डॅमेज होणारी वस्तू आहे. गायब होणारी नाही डॅमेज होणारी वस्तू आहे ना. OTP आता 70. थँक्यू हा त्यासोबत आपलं हे पण सगळं आवरून घेतलंय ते बघा भांडे घेतलं धुवून टाकलेत कधी तिकडचं पण तर पाणी पाठच्या भिंतीवर जात नसेल ते जातच आहे म्हणून ती भिंत ओली होती जसं लावलं तसं काढते बघू काट. पहिलं काढ थँक्यू बेटा थोडस का काय एकदम हलकी फुलकी क्वालिटी आहे का आहे क्वालिटी तर नाही. छानपैकी बनलेलं आहे प्रॉपर असेंबल विसेंबल त्यात झालं काय की हे एकच आले हा पाय ऍक्च्युली इथे असा खाली बसणार होता आणि त्याचे 4 बसणार होते पण एकच आले बाकीचे 3 आलेच नाहीत एकच पीस नाही होते मी पण ते फोटोज पाठवले आता ते ओपन बॉक्स असल्यामुळे होतं काय आहे की ते बोलतं ते हे ओपन बॉक्स डिलिव्हरी आहे त्याच्यामध्ये ऑप्शन येतच नाही रिटर्नचा किंवा कॅन्सलेशनचा आता ओपन बॉक्स मध्ये माणूस थोडी सगळ्या डिटेलिंग मध्ये खोलून बसतो तेव्हाच्या तेव्हा तुम्ही बघितलं ते दादा तिथे बोलले की फक्त आम्हाला वाटलं की एवढं मोठ्या मोठ्या गोष्टीत काय मिसिंग नसेल पॅक येतात पण आतमधून ते पायच मिसिंग आहे हे कोण छोट्या डिटेलिंग गोष्टी चेक करणार विश्वास ठेवणं ना आजकाल अशा छोट्या गोष्टींवर अनफॉर्च्युनेटली रिटर्न नाही होऊ शकत बिकॉज ही ओपन डोअर पॉलिसी होती OTP रिसीव्ह झाला बट यार या छोट्या गोष्टी असल्या कोण चेक करतो उघडून की हे आहेत की नाही जाऊ दे बॉक्स आपण कलर रॉंग कलर रिसीव्ह मधून एक रिक्वेस्ट एक्सेप्ट केली रिफंडची बघू ती होते का रिफंड नाही सॉरी रिप्लेसची बघू ते होत आहे का पोचलंय आपलं पीठ घ्या पीठ पण नरम ये हाय फाय हे ब्राऊन आलेत बाकीचे आणि एक आले व्हाईट एक आलंय वाईट नाही ते त्याला लावलेलंच होतं वाईट. हा म्हणजे कोणीतरी फॉल्टी पीस रिटर्न केलेलं आहे आणि यांनी हेच आपल्याला रिटर्न पाठवलं तेच मी बोलते तुला. नेक्स्ट टाइम पासून बॉक्स थोडा पण डॅमेज असेल ना भले 1 तास लागेल आपण एकूण ती एक गोष्ट चेक करून घेऊ आम्हाला नाही पाहिजे आम्हाला नाहीच पाहिजे package हा पाहिजे. मेसेज आला 25 फेब्रुवारी पर्यंत काहीतरी त्याच्यामध्ये बघू काय रिप्लेस होईल का काय होईल काय नाही ते बट ते आता बघू कितपत होईल ते नक्की कळवूच आपण ब्लॉग मध्ये बाकी आजचा ब्लॉग करू इथे पूर्ण ठीक आहे तुम्ही इतका वेळ दिलात या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सर्व उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 भेटे होता नवीन ब्लॉग मध्ये. पूजा एक भाकर माझ्यासाठी आणि एक भाकर
बुगो आणि तुझ्यासाठी. माझ्यासाठी तू पण खा जा रे पूजा भाकरी. व्हेरी हेल्दी यार. तुला किचन मध्ये यायला मना केलं ना जेवण चालू असताना. चला बाहेर. चला बाहेर. चला बाहेर.